मित्रांनो, तर हे अंजनेरी म्हणून गाव आहे. तर ह्या गावातनं आपल्याला वरती जायचं. मित्रांनो, ते एकदम सरळ असा रोड आहे. तर गाडी पायथ्यापर्यंत जाते म्हणतात. मित्रांनो, तर फायनली आपण आता निघालोय वरती ट्रॅक करायला. तर इथनं 3 किलोमीटर चालत जायचे. तसा पायऱ्यांचाच रोड आहे, पण पायऱ्या मित्रांनो तर फायनली पाहू शकता असं खोल आहे. आणि इकडून वरती तर लय डेंजर आहे. पाठीमागं बघा एक ट्रेक करणारे आलेले आहेत. खतरनाक आहे मित्रांनो. आणि हिमाकडं अति डेंजर आहेत मित्रांनो. ते हिमाकडं फॉलो करतोय मला. मित्रांनो, तर हा मधला टप्पा लय अवघड आहे. मला एक मानवी पाय असलेला तलाव दिसतोय. हा तलाव दिसतोय का तुम्हाला? माणसाचा पाय असल्यागत तलाव आहे. तर मित्रांनो, हा तलाव नव्हे, हनुमानांनी पाय दिला होता त्याच्यापासून हा तलाव तयार झालाय. मित्रांनो, मी आता अंजनेरी पर्वतावर आहे आणि ह्या पर्वतावरच हनुमानजीचा जन्म झाला होता. आणि ते पवित्र ठिकाणी पाहू शकता ही गुफा आहे. तर चला तुम्हाला आत्म गुफा कशी आहे ती दाखवतो. कि सभी हिंदुओं को जो हनुमान जी को मानते हैं वो एक बार इस जगह की सैर और यहाँ का घूमना, यहाँ की शक्ति, यहाँ का वातावरण और यहाँ के साथ साथ जो भी चीज़ें हैं वो देख के जाए. मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आहे आत्ता नाशिकमध्ये. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की आपण नव्हे पंचवटी वगैरे सगळं पाहिलं. म्हणजे जिथनं रावणाने सीतामाताचं हरण केलं होतं तिथनं पण ते सगळंच पाहिलं. म्हणजे तर तो इतिहास तुम्हाला कसा वाटला ते पाहिलं असेल. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण अंजनेरी पर्वत जिथं हनुमान जन्म झाला होता त्या पर्वतावर जाणार आहे. मारुती जन्मस्थान, तर त्या ठिकाणी जाणार आहे. तर चला पाहूया कसं होतं. मित्रांनो, तर इतके स्पीड ब्रेक आहे ना, स्पीड ब्रेकच म्हणतो. इतके सिग्नल आहेत ना ह्या त्र्यंबकेश्वर रोडला. प्रत्येक चौकात सिग्नल आहे, प्रत्येक चौकात. मित्रांनो, तर ही बघा कसला जबराट असा जुगाड केलाय. जुगाड गाडा तयार केलाय. पलीकडे एसएसचं चाक दिसतंय. गाडी तर इंजिनवर चालू आहे. मित्रांनो, तर रोडचं काम चाललंय इथं त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या ठराविक ठिकाणी. अशा प्रकारे आहे. आपण आलोय आता जवळ 700 मीटर नंतर. हे जे गाव दिसतंय का, त्या गावातनं चढाई चालू होती. आणि तो दिसतोय तिकडं वरती दिसतंय का, तिकडं आपले जी बजरंगबली त्यांचा जन्म झाला होता, हनुमान जन्मस्थान तिकडे. हनुमान जन्मस्थान अंजनेरी म्हणून गाव आहे. अंजनेरी गावामध्ये आपण चाललोय आता. पाहू शकता इथं बाहेरनं खूप लोक येतात, बाहेर राज्यातले. आपण कसं जातो बाहेर पाहण्यासाठी, तसे आपल्या महाराष्ट्रात पण खूप लोक येतात. तर पहिलं तर आपण गडावर जाऊ, मंदिरं बिंदिर नंतर दर्शन घेऊ. सिद्ध हनुमान देवस्थान म्हणून जागा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जायचे गडाकडं. ते गावातनं जातो ते रोड. कुठलं एंट्री पॉईंट आहे ती पाहिला जर. मित्रांनो, तर हे अंजनेरी म्हणून गाव आहे. तर ह्या गावातनं आपल्याला वरती जायचं त्यांना. तिकडं दिसतंय अजून पुढं. चला. असं का वाटलं मला पाठीमागचं चाक पंक्चर झालंय. ओके, चलो. मित्रांनो, ते एकदम सरळ असा रोड आहे. तर गाडी पायथ्यापर्यंत जाते म्हणतात. पायथ्या कुठे नक्की काय माहिती. कुठपर्यंत जाते गाडी? इकडं वरती जायचं का?
कुठं वळती जायचं का? अरे मी रोड चुकलो बहुतेक, दुसरीकडूनच रोड येतोय चांगला, मी गावात घुसलो होतो. चल अशा प्रकारे आहे, पायथ्या होतोय जाती गाडी. थांबूया आपण इथंच, कॅमेरा काढून ठेवूया. मित्रांनो तर पार खालनं आलोय, हे अख्खा घाट चढून आलोय. ते दिसतंय का खाली डोंगर, तिथं मध्ये बघा इथं दिसतंय टप्पे, असे टप्पे बरेच टप्पे पार करून आलोय. का इथं दिसतंय का कठाडे, असंच येडं घालत आलोय. गोप्रो काढून ठेवलाय, कारण गोप्रोला 100 रुपये बहुतेक ही एंट्री फी असं राहत नाही, त्यामुळं काढत नाही. वरती गेल्यावरच काढलं डायरेक्ट गोप्रो, अशा पद्धतीने आहे. तर वरतीपर्यंत गाडी येते, इथं पाहू शकता. इथनंच आपल्याला अंजनेरी पर्वत दिसायला चालू झाला आहे, म्हणजे लांबच दिसत होता. तर आपल्याला त्या पर्वतावर जायचे. अशा प्रकारे आपण आपली स्वतःची गाडी घेऊन आलेलो आहे. ओके चलो, दिसलं का तुम्हाला व्ह्यू? कसला जबराट व्ह्यू आहे, नाद खा. वाव मित्रांनो, ते पाहू शकताय अंजनेरी पर्वत कसला कडा आहे, एकदम डेंजर खतरनाक असा कडा आहे. आणि इथं सगळे जे ऑफिसर वगैरे आहेत, पोलिसवाले, ते आपल्या ओळखीचे निघाले व्हिडिओ बनणारे, त्यामुळं काय अडचण नाही आहे. आणि एकदम मस्त असं ठिकाण आहे. इथं फक्त काय आपण कॅमेऱ्यात व्हिडिओ काढू शकत नाही आहे, फोनमध्ये वगैरे काढू शकतोय. तुम्हाला 0.5वर दाखवतो आता. 0.5वर बघा कसं दिसतंय कडा, अशा प्रकारे आहे. आता उलटा करतो कॅमेरा मी. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं आलोय. आता गाडी वगैरे लावली, गाडी पार्किंगला लावत होतो. तर हे दादा आपले व्हिडिओ पाहणारे होते, ते म्हणले तुमचे बॅग वगैरे राहणार असतील तर लावू नका. तर अशा प्रकारे आहे. आता इथं डबा खाऊया, जाऊया. का म्हणतात दादा? मजेत ना? तर हे आपले व्हिडिओ पाहत होते पहिल्यापासून, तर जेवतो आणि जातो मी. डबा आहे. ओके मित्रांनो, तर फायनली जेवण करतोय दुपारचं. आपल्याला सकाळी जे हे भेटला होता दादा, काय नाव त्याचं मी विसरलो, सुजित म्हणून होतं. तर त्यांनी सुधीर त्यांनी जो डबा दिला होता तेच खातोय आता. त्यांनी पावभाजी, चपाती आणि कांदा वगैरे दिलाय. तर खाऊया आणि जाऊया मग. आता टाईम पण संपत आलाय, 3लाच बंद होतो. मी बरोबर ॲक्युरेट टायमिंगला आलोय, म्हणजे जेवण करून जावं. तर ते जेवायला त्यांनी मला 15 मिनिटाचा वेळ दिलाय, 15 मिनिटात जावं म्हणले पटकस. मित्रांनो, तर फायनली आपण आता निघालोय वरती ट्रॅक करायला. तर इथनं 3 किलोमीटर चालत जायचे. तसा पायऱ्यांचाच रोड आहे, पण पायऱ्या पावसाच्या पाण्याने नुसती दगडीच राहिल्यात. त्यामधला मसाला सगळा वाहून गेलाय. अरे हे काढून ठेवायला पाहिजे होतं, रायडिंग गिअर. त्रास करते ते, बूट पण व्यवस्थित घालायला पाहिजे. ओके चलो. तुम्ही कुठले? नाशिकचे आहेत. काय म्हणताय, जाऊ का नको? बघ तुला संध्याकाळपर्यंत होईल का 2 तासात जाऊन? हा होईल की. तुम्ही गेलता का नाही? हा हा मी हिंडतच असतो सारखा. हा मग जायचंय. आम्ही घरातच बसतो बाबा. मला आई सांगितलं चल घरी चल जा. नाही बाबा, यांच्याच्याने काय होणार आहे? अर्ध्या रस्त्यावरून मग पुढं डोक्याला ताण करायचा. वरून कोण आणेल तुम्हाला? वरून कोण आणेल? बरं ठीक आहे. मित्रांनो, तर फायनली निघालोय आता वरती. तर इथनं आत्ता शिकता सुरुवात झाली. एक जण आले होते, ते म्हणले जाऊ नको बाबा. एक होती आमच्या आईच्या वयचीच असेल. हे लय दम लागतोय, लय खडी चढाई, असंही तसंही. माकडं लय परेशान काय त्यात, इकडं पाहू शकतोय. माकड बसलेत नुसती. तर चला जाऊया मित्रांनो. तर 5 मिनटं चालून आल्यानंतर आपल्याला ही कपारी लागली. जो कडा आहे डोंगराचा तो लागलेला आहे. थोडक्यात मजबूत भाग आहे तो लागलेला आहे आपल्याला. आणि असा डेंजर असा रोड आहे, एवढीसा रोड आहे, त्यात बी पायऱ्या नाहीत, काय नाहीत, सपाट नाही. दगडावर रेलिंग लावले, हेच भारी. आणि सुंदर असं धरण आहे इथं. हा भारी वाटते तसं. ओके चलो मित्रांनो. तर फायनली पाहू शकता असं खोल आहे. आणि इकडून वर तिथं लय डेंजर आहे. पाठीमागं बघा एक ट्रेक करणारे आलेले आहेत.
उतारताना अवघड आहे म्हणते. पाहू शकता अशा प्रकारे टप्पा आहे त्या कपारीच्या बाजूबाजूने जाण्यासाठी. का हो कुठले? नाशिकचेच आहे. स्वामी समर्थ केंद्राकडून आलेलो आहे. ओके दुर्गा संवर्धन म्हणून. ओके. मी बारामतीचा आहे. मी एकटाच आलोय. वरती माकडे आहे बरं. हा सदी दादा माकडे ह्या पट्ट्यात. हा 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 पण मग ते कॅमेरे उडतील ना. हा एकटाच आहे. हा एकटाच आहे. हो ना, एकटाच आहे. काठी हाय की सेल्फी स्टिक हाय की. पण तुला आता इतक्या उशिरा कसं काय सोडलं दादा? मी व्हिडिओ बनवतो. ते साहेब व्हिडिओ पाहणारे मला वाटतं त्यांना माहिती मी असल्या ह्याच्यावर चढत असतोय सारखा. त्यांना माहिती माघारी येईल. आम्ही पण येऊ का तुझ्या व्हिडिओ मध्ये आता? हा या की तुम्हाला घेतलं मी. हा आम्ही पाहिजे कुठून ते आम्ही पण बघायचं. माझं MH बॅकपॅकर स्वप्नील देवडे म्हणून आहे. युट्यूबला स्वप्नील देवरे सबस्क्राईब करा. हा बाय बाय. बाय बाय. तुमच्या ग्रुपचं पण नाव आलंय. मी घेतलं तुम्ही बोलला ते सगळं रेकॉर्ड केलंय मगाशी. थँक्यू. इथनं किती वेळ? 1 तास. ओके. हा 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 ओके ओके. मित्रांनो तर माकडं चालू झाली. काय पाहिजे बाबा तुला? हा कसं आहे हो? हे कपारी कितीपर्यंत आहे? वरतीपर्यंत अजून वरती आहे, अजून भरपूर वरती आहे. सपाट आहे का वरती? हो वरती आहे ना सपाट. खतरनाक आहे मित्रांनो. आणि हे माकडं अति डेंजर आहेत. ओके चला. किती वेळ राहिला? 42 मिनटं. लय वेळ. धोकादायक जागा. हो. चला मित्रांनो तर हा मधला टप्पा लय अवघड आहे. कारण इथं नुसते आपला जिना असल्यागत खडी चढ आहे. 2 डोंगराच्या मधनं खिंडी टाईप आहे. आणि खिंडीमधनं चालत जायचे आणि अशी वाढणार आहे तिथं. ओके. बजरंगबली की जय. हर हर महादेव. दिगब जैन प्राचीन तीर्थक्षेत्र. मित्रांनो ते माकड फॉलो करतोय मला. थांबलं. इथनं वरती जास्त प्रयत्न आहे तर असं हे फॉलो करतोय कंटिन्यू. माझ्याकडं नाही भाऊ काय खायला तर माझंच खायची वांदे. तू कशाला मला फॉलो करतोय? मित्रांनो तर मधला हा अवघड टप्पा क्रॉस करून आपण आता वरती आलोय. तो वरती पाहूया किती लांब आहे. अजून 1 किलोमीटर पण नसेल झालं. तिखट लागायला लागलं मला. जेवलो मी ती. बरं झालं पाण्याची बॉटल घेऊन आलोय, नाही तर वाईट हाल झालं. चला मित्रांनो ते एक डोंगर चढून आलोय आता. तर दुसरा डोंगर चढायचा आहे. अशा प्रकारे आहे. चला जाऊया. एक डोंगर तो कडा पास करून आलो ना असं सपाट लागतंय. थोडं चढच आहे माळच आहे पण त्यातून नाही सपाट आहे. तर आपल्याला पतवायचा डोंगर पास करून
तिकडच्या कोपऱ्याला जायचे. मित्रांनो, तर एवढ्या सगळ्या गाई चरायला दररोज वैती घेऊन येतात बहुतेक इथली लोक. कारण इथं वैती तर कुठं गाव वगैरे दिसा नाही. तर ह्या गाई एवढ्या शिड्या चढून वैती येतात का, तोच प्रश्न आहे मला. कोण इथं त्यांच्या पाठीमागं माणूस पण दिसा नाही तर त्याला विचारलं असतं आपण. तर चला, कॅमेरा चार्जिंगला लावला आहे तेव्हा त्याची मुवमेंट पण लिमिटेडच राहिली. अशा प्रकारे गाया दिसतात तिथं. मित्रांनो, तर ह्या पर्वतावर हनुमानजीचा जन्म झाला आहे, त्यामुळं त्यांच्या आईचं नाव ह्या पर्वताला देण्यात आलं आहे अंजनेरी. आणि ह्या पर्वतावर अनेक ठिकाणाहून लोक येतात. आपल्या महाराष्ट्रातलीच नाही तर पूर्ण भारत देशातील जे हिंदू धर्मीय लोक आहेत ते सर्व आपल्या हनुमानजीचं जन्मस्थान पाहण्यासाठी येतात. अशा प्रकारचे आपल्याला तो वरचा डोंगर आहे ना, त्याच्या टॉपला जायचं आहे. तर मध्येच पुढं गेल्यावर एक अंजनी माताचं मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊया. इथं एक कुंड आहे आणि इथं असं अंजनी माताचं मंदिर आहे. का मावशी, किती वेळ लागेल पोचायला? अर्धा तास लागेल का? इथनं मागणं रोड आहे का? इथनं रोड आहे. चला, धन्यवाद. अजून आहेत लोक, येतात जातात. माकडांना भिवून काठ्या बिठे घेतल्यात त्यांनी. तर आता इथनं रोड कुठे कसा जातोय पाहायला लागेल. चिव कळतात माकडं, असं नाही तिथं माकडं मध्ये. चलो मित्रांनो, तर वरती आल्यानंतर ना हे पाहू शकता, हे माकडं कसले अग्रेसिव्ह झाले, त्यांना खायला टाकतं हे धावून भाऊ. त्यामुळं अशा प्रकारे एक तलाव लागतंय. हां, आणि तलावापासून आपल्याला वरती जायचं गुफेकडं. माणसं खायला टाकतात त्यामुळेच ती ज्यांच्याकडे खायला नाही त्यांच्याकडे पण आशेने पाहत असते. अशा प्रकारे आहे शेवटचा टप्पा. हो, डोंगर चढून वरती जायचं. इथं एक तलाव लागलाय. मावशी, तलावाचं नाव काय? हनुमान का पेर आहे. मराठी येते मला. हनुमानचा ठसा आहे का? आणि ती गुफाकडे कुठं जातं काय? तिथं गुफेत काय जन्मस्थान म्हणतात. आणि वरती काय? वरती मंदिर आहे. मग जन्मस्थान वरती का खाली? आता सांगता नाही येणार आहे. बरं. चला, तर मित्रांनो, ह्या मावशी होत्या इथं दुकान चालवतात. तर ती म्हणते इकडं गुफा आहे, गुफेकडं नंतर जाऊ. पहिलं वरती जाऊन येऊ. लाईट डाऊन व्हायच्या अगोदर आपला व्हिडिओ वगैरे निघाला अशा हिशोबाने. तर हे हनुमानाच्या पायाच्या आकाराची इथं तलाव आहे. म्हणजे हनुमानाच्या पायाचा तलाव बांधला इथं. तर चला, येताना ह्याच्यावर रील वगैरे पण काढू आपण, टाईम असला तर, माझ्यात एनर्जी असली तर. ओके, चला मित्रांनो, पहिला जेवढं सोपं वाटतं तेवढं नाही. एकदम चढ स्ट्रेट पायऱ्या आहेत. इथनं पुढं सगळ्या पायऱ्याच दिसतात. पायऱ्या आल्या ना चढायला दमतंय माणूस. असंच ह्योच जर स्लोपमध्ये असताना इन्क्लाइन तर आरामात चढलो असतो आपण. चला, घामाघूम झालं चांगलं. असं फिरून असं जायचं. मित्रांनो, तर मी नव्हे आता अंजनेरी पर्वतावर आहे आणि तुम्हाला नव्हे मित्रांनो एकदम भारी ठिकाण दाखवणार आहे. तो हा पर्वतावर नव्हे, हनुमानजीचा जन्म झाला होता, म्हणजे हनुमानाचा जन्म झाला होता. आणि त्याच पर्वताच्या वरती आलं ना मित्रांनो चढून, तर तुम्हाला एक मानवी पाय असलेला तलाव दिसतोय. हा तलाव दिसतोय का तुम्हाला? माणसाचा पाय असल्यागत तलाव आहे. तर मित्रांनो, हा तलाव नव्हे, हनुमानांनी पाय दिला होता त्याच्यापासून हा तलाव तयार झाला आहे. आणि एकदम बरोबर जसा मानवाचा पाय असतो ना तसाच हा तलाव तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकताय पूर्ण तलाव पायाच्या आकाराचा आहे. आत्तातही ह्या तलावाची पाण्याची लेवल कमी झाली आहे. ज्यावेळेस ह्या तलावात फुल पाणी असते त्यावेळेस त्या पायाची बोटं पण दिसतात. अशा प्रकारचा हा तलाव आहे. आणि हा तलाव खूप उंचीवर आहे मित्रांनो. तो खाली दिसतोय तो तलाव जमीन लेवलला आहे. त्याच्यावरती मी एक डोंगर चढून आलोय आणि हा त्या डोंगरावरचा सपाट भाग आहे आणि तिथं हा तलाव आहे मित्रांनो. तो वरती आलोय आता. तर वरती बघूया इथं कुठं जन्म झाला होता
हनुमानजीचा व्हिडिओ काढायला थांबलं ना की वेळ टाईमपास होते, रील वगैरे. नाही तर एक नंबर आरामात मी 1 तासाच्या आतच वरती चढलो असतो. चला जाऊया. एवढं काय अवघड नाही वाटलं. जिथं शिडी आहे तिथंच अवघड वाटतंय, साधारण ठिकाणी अवघड नाही वाटत. चला कॅमेरा चार्जिंग लावतो, वरती गेल्यावर दाखवतो आता. मित्रांनो तर पहिला बोर्ड दिसला हनुमान जन्मस्थान. आपण खालनं आलोय, तिकडून घरं दिसतात त्यांना. तिकडं हरिहर किल्ला आहे, उद्या जाणार आहे आपण तिकडं. अशा प्रकारे आहे. आणि इथं आता शेवटच्या टप्प्यात आलो. इथं एक गुफा आहे, तर त्या गुफेत जाऊन पाहूया काय. ओके टॉपला आलो. इथे एक हनुमान जन्मस्थानकडे जाण्याकडचा मार्ग. तर हा भाऊ किधर से आप? हम बाड़मेर से। बाड़मेर, राजस्थान? राजस्थान से बड़ी दूर आए फिर? घूमने आए हम तो। ओके घूम लिया, नासिक देख लिया पूरा? ओ देख लिया अब तो पूरा। क्या बाकी है अभी? अभी ज्योतिर्लिंग ये करके आए, अभी एक और आगे जाना है। हरिहर पोर्ट गए थे क्या? नहीं हरिहर पोर्ट भी जाना है, शाम तक जाएंगे। ओके ओके चलो, आपसे मिलके बढ़िया लगा। ओके ओके। ये आपकी फैमिली है क्या? मैं तो इधर से हूँ, महाराष्ट्र से, पुणे। अच्छा तो हाँ मेरे स्वप्नील देवडेकर की. तर मित्रांनो चला जाऊया. अशा प्रकारे किती खोल दर्या दुर्यातनं जायचे, माझ्या वेगळाचे आनंद. माणूस पॅक होतोय, पण इथं यायचा आनंदच वेगळा आहे. चला हे बहुतेक शेवटचाच ग्रुप असेल. ह्याच्या पुढं आपल्याला कोण नाही भेटायचं. हे झेंडा फोटो काढून घ्यायला पाहिजे आता यांच्याकडून. ओके चला मित्रांनो, तर तेव्हा 2 नंबरचा डोंगर चढून पण वरती आलं. आता सपाट लागले. हा म्हणजे 3रा डोंगर आहे थोडक्यात. 3ऱ्या डोंगरावर वरती गुफा आहे. तर अजून 20-25 मिनटं लागेल म्हणतोय पाहू. तर जाऊया पाहूया. बराच वेळ चालतोय, तर बराच वेळ बरं झालं चावी पडली होती. तर बराच वेळ झालं चालतोय आता वरती येऊन, पण ते काय जन्मस्थानी नाही आणि नुसते सपाट डोंगर लागतात. हे पाहू शकताय. अशा पद्धतीने थोडासा नॉर्मल चढ येतोय आणि ह्या डोंगरातनं असा रोड दिसतोय. तर आपण आलोय वाटतं फायनली. तर तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो. मित्रांनो तर पुढं आल्यावर एक मंदिर लागतंय आणि इकडे एक रोड जातोय. तर गुफा कुठे काय माहिती. मेन तर आपल्याला गुफेमध्ये जायचं आहे. ओके चलो, इकडं मी रोड गेलाय. तिथं कोण आहे का नाही माहिती द्यायला, काय माहीत नाही. चला ते मंदिराच्या जवळ गेलो दाखव. कोंबड्या बिंबड्या दिसतात, कोंबडा वाटतोय म्हणतो घर असेल. मित्रांनो तर फायनली एवढं सगळा ट्रॅक केल्यानंतर नाही आपण इथं पोचलोय जिथं जन्मस्थान आहे. तर पाहू शकता इथं अशा प्रकारे मूर्ती आहेत. गणपती बाप्पांची एक दिसते इथली, आणि अशा प्रकारच्या मूर्त्या आहेत. महादेवांची वगैरे पिंड बनलेली आहे. आणि हे मंदिर पाहताय, हे फक्त राम भक्त हनुमान जन्मस्थान म्हणून आहे. तर पाहू शकता हे जन्मस्थान आहे. हे एक जन्मस्थान आहे, खाली एक जन्मस्थान आहे असं मला वाटतंय. कारण मी जिथले व्हिडिओ पाहिलेत ते खालचेच असतील बहुतेक, ते गुफत दाखवलेले. तर अशा प्रकारचं जन्मस्थान आहे. तर दर्शन घेऊया आपण. बजरंगबली. जय हनुमान, बजरंगबली की जय. मित्रांनो तर मंदिराच्या भोवती असा परिसर आहे. इकडं काही महादेव मंदिरं वगैरे आहेत आणि अशा प्रकारे आहे. तर तिकडून एक कडाचा व्ह्यू येत असेल तर तो पण पाहूया आपण. आपल्याला आता वेळ झाला, किती वाजले,
5 वाजले वरती यायला, म्हणजे 1.5 तास लागला वरती यायला. तर आपण थांबत आलो व्हिडिओ वगैरे काढत. इथे एक रील काढूया आणि मग निघूया पुढं असं मला वाटतंय. आणि खाली एक काढूया, मग 3 रील होतील अशा प्रकारे. चलो मित्रांनो, तर मी नव्हे आता नाशिकमधील अंजनेरी पर्वतावर आहे आणि तुम्हाला एकदम भारी गोष्ट दाखवतोय मित्रांनो. ह्याच ठिकाणी नव्हे आपल्या हनुमानजीचा जन्म झाला होता, तर त्यांचं जन्मस्थान दाखवतोय मित्रांनो. तर कोण नवीन पाहत असेल तर त्यांनी नव्हे फॉलो नक्की करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. हे पाहू शकताय, हे रामभक्त हनुमान जन्मस्थान आणि आतमध्ये मंदिर कसं आहे ते दाखवतो मित्रांनो. कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम नक्की लिहा. अशा प्रकारे मंदिर आहे. आतमध्ये खाली एक मूर्ती आणि अशी एक मूर्ती आहे. इतकं सुंदर असं मंदिर आहे. शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा. चला बाय बाय मित्रांनो. तर आपण नव्हे आता एकदम शेवटच्या टोकाला आलोय ह्या पर्वताच्या. तर पाहू शकता इथनं ब्रह्मगिरी दिसते आणि तिकडं हे पाहू शकता त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे आणि इकडं ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि त्याच्या पलीकडं हरिहर फोर्ट आहे. अशा प्रकारे आहे. तर आपण खालनं आलोय तिकडून, ते दिसतंय का, ते एक चंबू तिथनं त्या डोंगराच्या खालनं आलोय आपण. बरोबर तिथं गाडी पार्किंगला लावली. तर चला जाऊया. काय झालंय, वेळ संपत आलाय आपला. 6च्या अगोदर जायचे. आता इथंच 5 वाजले. 1 तासात आपल्याला खाली उतरायचे. आरामात उतरेल मी 1 तासात. तर चला जाऊया मित्रांनो. तर फायनली निघतो. इथं जन्मस्थान होतं आणि इथे एक हॉटेल होतं. तर हॉटेलमध्ये ह्यांना चौकशी केली. एक दीदी होती, तर तिला विचारलं कसं तुम्ही इथंच होता खाली जाता. ते म्हणले इथंच होतं. पाणी कुठनं आणतं म्हणलं, तर म्हणे पाणी खालनं घेऊन यायला लागतं. इतकं अवघड सिच्युएशन आहे इथं. तर इथं वरती राहतात ते कसं सर्वाइव्ह करतात. खाली पण घर आहे, खाली जातात कधी वरती राहतात. अशा प्रकारे आहे. तर चला आपल्याला लवकरात लवकर आता खाली जायचे. 6 वाजायचे आत. तर अशा प्रकारे मेन म्हणजे पहिला एक डोंगर चढायचं आहे, मग सपाट भाग आहे. पण दुसरा डोंगर चढायचा आहे, मग सपाट भाग आहे. सपाट भागावरच 1 किलोमीटर चालत यायचं वरती. तर चला जाऊया. आता खाली गेल्यावरच दाखवतो तुम्हाला. हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, मी नव्हे आता अंजनेरी पर्वतावर आहे, जिथंच हनुमानजीचा जन्म झाला होता. मित्रांनो, ह्या पर्वतावर आल्यावर नव्हे मला एक विशिष्ट गोष्ट दिसली आणि मी तुम्हाला दाखवायला चाललोय मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या पर्वतावर आल्यानंतर नव्हे मला एक पायाच्या आकाराचा इतका मोठा तलाव दिसला ना मित्रांनो. पाहू शकताय किती मोठा तलाव आहे. तर मित्रांनो, हा पाय कोणाचा आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपले हनुमानजी लहानपणी सूर्याला फळ समजून खायला गेले होते, त्यावेळेस त्यांनी एक उडी मारली होती सूर्यापर्यंत पोहोचण्यासाठी. त्यावेळेस त्यांचा पाय इथं पायाचा ठसा उमटला होता आणि त्या ठसाच्या जागेवर आता पाणी साठतं. आणि त्यांचं वळणं जर पाहिलं ना तुम्ही सगळ्यात वरच्या डोंगरावनं, तर तो तुम्हाला नव्हे एकदम प्रचंड असा मोठा पाय दिसतो आणि त्या पायाचे नव्हे बोटं पण दिसतात. ज्यावेळेस ह्या तलावात पूर्ण पाणी भरतं त्यावेळेस त्याला बोटाचा पण आकार येतो. अशा प्रकारचं हा तलाव आहे मित्रांनो. तर तुम्हाला ही गोष्ट माहीत होती का नाही ते कमेंट करून सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम पण लिहा आणि तुमच्या भावाला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. तर फॉलो नक्की करा मित्रांनो. तुमचा भाऊ इतक्या लांब आलाय, तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. पाहून घ्या एकदा, पुन्हा एकदा तलाव मित्रांनो. तर लय माकड आहे तिथं अंजनेरी पर्वतावर असणारच आहे, कारण गरज आहे त्यांचं. त्यांच्या मदतीनेच रावणाला हरवलं होतं रामांनी. असं पाहू शकताय आता लेग मित्रांनो. तर पाहू शकताय अशा प्रकारे उतरताना काय नाही वाटलं भाऊ. चढताना इथं पाहूनच भीती वाटत होती, उतरताना नाही काय वाटलं. तर चला आता इथे एक गुफा आहे, ती गुफा पाहूया आणि मग जाऊया. आपलं रिटर्न जायला टाईम नसता लागला. व्हिडिओ काढणं हे काढण्यात त्यातच वेळ गेला. ओके चलो मित्रांनो. तर हनुमान गुफा, अंजनी गुफा, तर इकडं 200 मीटरवर आहे. तर जाऊन येऊ. 200 मीटर म्हणजे 600 फूट. 200 मीटर लय नाही, 400 मीटर आरामात जाऊन येते. अर्धा किलोमीटर. ओके. ते पाहू शकता कसा आहे तलाव मित्रांनो. तो गुफेकडे जायचा मार्ग एकदम जंगली असल्या का ते, पण आता माकडं दिसा नाही. माकडं बी गेली सुट्टी. तर चला
आलो इतक्या लांब, गुफा राहिली असं वाटाय नको. तर चला आपल्याला उतराय पण फास्ट लागेल. तिथनं पुढं आपल्याला टेंट लावाय जागा पण शोधायची. लय गोटाने आपल्या मागं. ओके चलो मित्रांनो. तर 200 मीटर आल्यानंतर ना इकडं खरं जन्मस्थान दिसतंय. हे जन्मस्थान मी खूप जागेवर रीलमध्ये पाहिलं होतं. हेच मीच झालं असतं, वरती जाऊन काही उपयोग नसता झाला. तर मित्रांनो पाहू शकताय आपण आता आलेलो आहे. मित्रांनो तर हेच ते ठिकाणी, ह्या ठिकाणी हनुमानजींचा जन्म झाला होता. तर त्याच ठिकाणी आलो आहे आपण. तर कसं आहे ठिकाण तर तुम्हाला दाखवतो. त्या पहिले आपले बूट काढून ठेवूया. ओके मित्रांनो, मी आता अंजनेरी पर्वतावर आहे आणि ह्या पर्वतावरच हनुमानजीचा जन्म झाला होता आणि ते पवित्र ठिकाणी पाहू शकता ही गुफा आहे. तर चला तुम्हाला आतनं गुफा कशी आहे ती दाखवतो. त्याच्या अगोदर नवीन पाहत असाल तर फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो ही अशा प्रकारची गुफा आहे. श्री माता गुफा सिद्ध असं पाहू शकताय. हनुमान जन्मस्थान लिहिलेलं आहे. अशा प्रकारे ही गुफा आहे. चला आत जाऊन दाखवतो तुम्हाला नक्की ह्या गुफेमध्ये आहे तरी काय. तर मित्रांनो आत आलं ना, थांबा मी फ्लॅश लाईट ऑन करतो. तर अशा प्रकारे अजून एक मंदिर आहे आतमध्ये, तुम्ही पाहू शकताय. अशा प्रकारे आतमध्ये एक मंदिर आहे आणि ह्या भिंतीवर हनुमानजीची मूर्ती, इकडं पण मूर्ती. अशा प्रकारे ह्याच ठिकाणी हनुमानजीचा जन्म झाला होता. तर अशा प्रकारे पॉवर बँक पडली. 2 ह्याच्यात मंदिर आहे. इथं एक आहे आणि हे बरोबर डोंगरात कोरलेलं आहे. गुफा आहे. गुफा ही पवित्र गुफा म्हणून ओळखली जाते मित्रांनो. तर मित्रांनो तुमच्या भावाने तुम्हाला हनुमानजीचा जन्म कुठं झाला ते ठिकाण पण दाखवलंय. तुम्हाला काय नाही करायचं, हा व्हिडिओ नाही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि तुमच्या भावाला फॉलो करायचे आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम नक्की लिहायचे. चला बोला जय श्रीराम. मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं. तर चला आता डायरेक्ट खालीच जातो. लय खुश झालो मी, एकदम भारी ठिकाणी आलो. मला याच ठिकाणी यायचं होतं आणि हे ठिकाण मला सापडतच नव्हतं. तर चला जाऊया खाली. आता उशीर झाला मला, इथं 6 वाजले. मित्रांनो तो गुफेच्या खालीच एक पाहू शकता हे छोटासा मठ टाईप आहे. तर चला जाऊया आता, मला उशीर झाला. एकदम भारी वाटलं मला. तर मित्रांनो तर मी नव्हे आता खाली निघत होतो, सगळं पाहून आलो. तर इथले जे आश्रम आहेत तिथं हे बाबा पुजारी आहेत. तर हे राजस्थानचे आहेत. तर त्यांच्याबरोबर हिंदीत बोलायला लागेल. तर ते आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहेत. बाबा जी बताइए इस जगह की जानकारी बताइए. जानकारी तो ये कि यहाँ पर बैठे हैं ना, यहाँ अंजनी माता ने तपस्या की थी. ओके. वो ये तपस्या कैसे की थी कि संसार से और परिवार से दुखी होके और जंगल में आके शिव भगवान की तपस्या में बैठ गई. उसके बाद उनको शिव जी का अंश गिरा हनुमान, गलप गिरा. जो उनका जन्म हुआ था वो जन्म स्थान है अंदर, जहाँ आप गए अंदर आश्रम में, गुफा अंदर जन्म स्थान. वहाँ यहाँ पे जहाँ शिव मुनि मान लो कोई भी देवताओं ने यहाँ से वहाँ पे विधावान कर दिया कि यहाँ पे जन्म दे दो. वहाँ से चलते हुए अंजनी माता, उसके पॉइंट पे वो एक झंडा लगा वहाँ पे अंजनी माता ने तपस्या करती थी और हनुमान जी को ऊपर छोड़ा था. जहाँ और लास्ट का मंदिर है ना, वहाँ रखा है राम नाम का 2 पत्थर. राम राम लिख के पत्थर रखा था. बेटे तो यहाँ तक की सीमा है, तो यहाँ तक ही घूमने आएगा, इससे आगे नहीं जाएगा. और ऊपर ऐसा क्यों लिखा है कि उधर जन्म स्थान क्यों लिखा है? जन्म स्थान नीचे जहाँ तो जन्म हुआ है उनका, और ऊपर भी जन्म स्थान. तो वो जैसे जैसे अभी लोगों को यहाँ पे इतिहास किसी का लिखा हुआ नहीं है. पूरे आश्रम में देख लो, पूरे पर्वत देख लो, किसी का इतिहास नहीं लिखा हुआ. यहाँ पे इतिहास लिखा है सिर्फ बालाजी का, अंजनी माता का और काली मैया का और काल भैरव का. काल भैरव का और काली मैया का ये रोल रहा है कि जब हनुमान जन्म हुआ था तो उसके साथ साथ राक्षस भी उतरे थे और सूर्य भी उतरे जो इनको मारने के लिए हनुमान को. तो इसलिए काली मैया साथ तपस्या के साथ साथ काली मैया को भी प्रकट होना पड़ा कि भी इसको बचाएंगे कैसे, ऐसे सत्य कैसे चलेगा. तो फिर काली मैया उतरी, उसके साथ उसका बेटा उतरा काल भैरव. वो उतर के उनकी रक्षा की आज जंगल में और उन्होंने हनुमान का पूरा दृश्य दिखाया. फिर बच्चा होते होते जब जैसे ही हनुमान जैसे शक्ति बढ़ी और उनको भूख लगने लगी, बच्चे भी सुबह सुबह जाते थे. तो सूरज भगवान जैसे निकलते हैं, जहाँ वो तालाब दिखा है ना, वो तालाब नहीं है, वो पैर. हाँ, वो हनुमान जी का साक्षात पैर है जो आपने ऊपर से देखा होगा और जनता को दिखाया होगा. दिखाया ना. तो ये दृश्य यहाँ का सतयुग का सत्य है और आज भी है. यहाँ पे कलयुग का आज तक कोई भी आइटम नहीं है, इंसान भी नहीं है,
ओके ओके वो एक ही आश्रम में इतने बजे पर्वत पे, और मैं केला आश्रम में रहता हूँ, वो मेरा दादा गुरु रहता है। ओके ओके तो मैं ये कहना चाहता हूँ हिंदुस्तान के सभी हिंदुओं को जो हनुमान जी को मानते हैं, वो एक बार इस जगह की सैर और यहाँ का घूमना, यहाँ की शक्ति, यहाँ का वातावरण और यहाँ की साथ साथ जो भी चीज़ें हैं वो देख के जय जय सिया राम, जय हनुमान, जय अंजनी माता। ओके ओके तर मित्रांनो एकदम भारी अशी माहिती सांगितली ह्या बाबाजींनी. धन्यवाद बाबाजी. जय राम, जय श्रीराम. जय सिया। ओके ओके मित्रांनो तर पडलो मी इथं घसरून. आता असं तिरकं चालत होतं, ही गाई वाटत आली म्हणून तिरकं सारखं गेलं, ती घसायलो. मोबाईल लय घाण पडला, थांबा तुम्हाला दाखवतो. वाचला मोबाईलवर सगळा बाहेर गेला, माझ्या हातावर पण नव्हता. वाचला मोबाईल, वाचला. चला मित्रांनो, तर हा सपाट टप्पा संपून हे सपाट होता, तिथनं पुढं वरती तो डोंगर चढून जायचा होता. परत आपण आलोय अवघड टप्प्यात, म्हणजे जी 2 डोंगराच्या मधनं दरी होती ना, तिथं माकडं त्रास देत होती, त्या ठिकाणी आलेलो आहे. पाहू शकता अशा प्रकारे आहे. आणि आपल्या खाली जायचे, उतरायचं आणि काहीच वाटत नाही, काहीच. मित्रांनो तर बघा, हे माकड माझ्या पाठीमागे जे येतं हे एक आहे अशा पद्धतीने ते पाहत आहे. हे आता मला वरती पाहून माझ्याकडे वरती आलं होतं, आणि आता मी खाली आलो तर माझ्याबरोबरच खाली आले. अशा प्रकारे आहे. हा जरा टप्पा आहे ह्याचा चढण्याचा, बाकी ओके. चलो, लय माकड आहे तिकडं. बघू शकता पाणी बिनी पिते तिकडं, वय पाणी येते. मित्रांनो तर फायनली आपण फिरून आलेलो आहे सगळं. आणि हे बाबा थांबा, बाबा आपल्या सोबत होते उतरायला, त्यामुळं जरा बोलत आलो. बाबांची गुरु वरती, तर बाबा वरती होते, तर त्यांच्याबरोबर चालत आलो. बाबा कसलं उंच आहे, किती वळण आलो आपण खाली. बाबा रोज येत असताल तुम्ही, दिवसात किती येडं होते तुमचं? गेलं नाही होते आम्ही आता गेलो का 15-8 दिवसांनाच खाली येत. 15 दिवसांनीच खाली येत आहे का? ओके चला, हे ऑफिस तर बंद झालं. हा सगळं बंद झालं. चला मी पण जातोय, माझी एकट्याचीच गाडी राहिली. मित्रांनो तर फायनली निघालोय आता माघारी. ओके चला मित्रांनो, तर अशा प्रकारचा घाट आहे. घाट चढून आपल्याला वरती जायला लागतं अंजनेरीपर्यंत. तिथपर्यंत डायरेक्ट गाडी जाते. तुम्हाला जाताना मी दाखवू शकलो नाही, मी येताना नक्कीच दाखवतो. इथं बिबट्याचं लय भीती, नाही तर आपण डायरेक्ट इथंच टेंट लावलं असतं आणि थांबलो असतो. तर आपण जाताना वेगळ्या रूटने गेलो होतो, त्यामुळे आपल्याला गावागावातनं फिरून जायला लागलं होतं. तर आता वेगळ्या रूटने आलो येताना. मित्रांनो तर आलोय आता. इथे एक हनुमान मंदिर आहे, सिद्ध हनुमान मंदिर म्हणून, तिथं आलोय. बघूया कसं मंदिर आहे काय. खालनं गेलतो आपण जाताना, कटाळा आला मला आता. इथं आपल्याला टेंट लावायची जागा भेटते का पण ते पण विचारू. अशा प्रकारचं सुंदर असं मंदिर आहे. मित्रांनो तर फायनली नाही वे आपल्या आज राहण्याची व्यवस्था झाली. तर आपलं कुठलं मंदिर आहे हे? हनुमान अंजनेरीचं हनुमान मंदिर आहे, जे खाली आहे मंदिर गावामध्ये. तिथं थांबलोय आपण. तर इथंच हे दादा होता, तर दादा म्हणला लाव टेंट, हे त्याचं दुकान वगैरे आहे, तर तिथं टेंट लावतोय. अशा प्रकारचं मंदिर आहे. आणि इथंच गाडी थोडी पुढे घेतो मग टेंट लावतो. हा भाऊ भेटलाय. काय नाव तुझं भाऊ? माझं नाव सचिन शिरसाट. सचिन शिरसाट. तर भाऊला भेटून चांगलं वाटलं. इथलाच भाऊ.
इथला प्रॉपर मी सटाण्याच आहे, सटाण्याच आहे का? इथं कॉलेजला आलो. ओके ओके. ह्यांच्या बरोबरच आहे म्हणजे रूममेट आहे का? ओके ओके. चला तो भेटून चांगलं वाटलं. हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो नाही होय, मी आत्ता नाही होय अंजनेरी या गावात आहे. तर इथं पाहू शकता हनुमान मंदिर. तर आजचा मुक्काम नाही होय आपण अंजनेरी गावातील हनुमान मंदिर येथे केलेलं आहे. तर हा दादा आहे, ह्या दादाने आपल्याला टेंट वगैरे लावायला परमिशन दिली आणि हे त्याचे मित्र आहेत सगळे. आणि हा खास मित्र आर्मीमधनं आलेला आहे. आणि हा मित्र आपले व्हिडिओ पाहत होता ज्यावेळेस मी नागालँडला होतो ना, त्यावेळेस भाऊ तिथं पोस्टिंगला होता. भाऊनी कमेंट पण केली होती पण आमचं भेट नाही झाली. तर भाऊला आत्ता भेटून खूप भारी वाटलं. तर ह्या सगळ्यांचं खरंच मनापासून धन्यवाद. कारण मला नाही आता इथं ह्या भागात बिबटे वगैरेची भीती आहे, त्यामुळं मला सुरक्षित ठिकाणी टेंट लावायचा होता. तर ह्या दादांनी आपल्याला ह्या मंदिरात हनुमान मंदिरात टेंट लावायला परवानगी दिली, त्यामुळे धन्यवाद. तर तुम्ही काय म्हणताल दादा? काय म्हणणार आहे आता, भारी वाटलं तुम्हाला भेटून, बाकी काही नाही. ओके तुम्ही बोल बोल बोल. भाऊचे व्हिडिओ पाहत असाल तर भाऊला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा आणि असंच प्रेम राहू द्या. तुम्ही काय बोलताल आर्मीवाले? कधी आलात तर आणखी मणिपूरला तिकडे या तर ओके सपोर्ट करू, काय ओके मदत लागेल तर. ओके ओके. हा दादा सगळ्यांना सपोर्ट करा, यांना सपोर्ट करा. सगळ्यांनी यांना सपोर्ट करा. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. ह्या भावांचं खरंच धन्यवाद, कारण आपल्याला ह्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली. आणि भाऊचं स्पेशल धन्यवाद, भाऊनी नाही जेवण वगैरे पण घरनं आणून दिलं. आमचं कर्तव्य भाऊ, ते कर्तव्य. तर चला बाय बाय. मित्रांनो तर फायनली जेवण करतोय. जेवण झाल्यावर लक्षात आलं मटकीची भाजी, वरण भात आणि 3 चपात्या दिल्या. 2 चपात्यातच मी फुल झालो. आता ही कुत्री गँग आहे, त्यांना टाकतो थोडी थोडी चपाती. ओके.